आपल्या घरामध्ये अशा पिशव्या मार्केटमधनं खूप येतात. आपण कोणतीही वस्तू आणली की त्यासोबत अशी पिशवी येते. तर पोतीसारखी ही पिशवी असते. तर ह्या पिशवीचा आपण काहीतरी उपयोग करू शकतो. म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू याच्यापासून बनवू शकतो. तर तो व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्याकडे अशी कोणतीही पिशवी असेल तरी तुम्ही त्यांचा उपयोग करू शकतात आणि त्याला आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. म्हणजे तो साईडचा जो भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. चारी बाजूंनी आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे. तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात त्या पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत. जो पण लाईन आहे ती कट करून घ्यायची आहे. साईज आपल्याला बरोबर घ्यायची आहे. तर पुढे मी तुम्हाला साईज किती घ्यायची ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण त्याचा एक चौकोनी भाग काढून घेतलेला आहे. आपल्याला व्यवस्थित कानाकोपऱ्याचं असेल ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. चौकोनी भाग आपण घ्यायचा. तर रुमालाच्या साईडने आपल्याला कट करायचा आहे. हा रुमाल मी यूज करत नव्हते, घरातच होता, तर तो रुमाल मी काढून घेतला आहे. त्याच्यासोबत एक प्लास्टिकची पिशवी अजून एक मी कट करून घेणार आहे, जेणेकरून ते लवकर खराब होणार नाही. म्हणून मी अशी प्लास्टिकची एक पिशवी देखील त्याच्याबरोबर कट करून घेतलेली आहे. जसे आपण एखादा ब्लाऊज शिवतो आणि त्याला अस्तर लावतो त्या पद्धतीने आपल्याला रुमाल आणि ते प्लास्टिकची पिशवी आणि ते कवर आपल्याला शिलाई मारून घ्यायचं आहे. फक्त 10 रुपयामध्ये तुम्ही एवढे 50-60 रुपयाची वस्तू तयार करणार आहेत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चारही बाजूंनी मी त्याचं कवर ते स्टिच करून घेतलेलं आहे. कारण ते इकडे-तिकडे विस्कळू नये म्हणून आपल्याला अशा पद्धतीने त्याला शिलाई द्यायची आहे. तुम्ही प्लास्टिकच्या जागेवरती दुसरा कोणता पण जो कपडा असेल ना तो देखील यूज करू शकतात. म्हणजे आपण रुमाल आधी ठेवलेला आहे, त्यानंतर आपण जी आपण पॉलिथिन मिळते ती घेतलेली आहे, त्यानंतर प्लास्टिकचं ठेवलेलं आहे. त्याच्या प्लास्टिकचा जो कवर आहे त्यापेक्षा तुम्ही जो कापड असेल कोणत्याही कलरचा तो देखील तुम्ही यूज करू शकतात. आता ते रुमालाला ते सगळं स्टिच केल्यानंतर आपल्याला चेन लावायची आहे. आपल्याला एका साईडने चेनला शिलाई द्यायची आहे. आपल्या घरामध्ये असे रुमाल असतात जे आपण यूज करत नाही आणि अशा पिशव्या देखील असतात ते अशाच पडलेल्या असतात. बेडच्या खाली वगैरे पडलेले राहतात आणि आपण काहीतरी कामासाठी यूज करून घेतो. पण आपल्या घरामध्ये अशा पद्धतीचे पाऊच देखील खूप लागतात. म्हणजे लहान मुलांना पेनं वगैरे ठेवायचे असतील तर त्यांना देखील लागतात. आणि मार्केटमध्ये जर तुम्ही असे पाऊच घ्यायला गेले तर आता 60-70 रुपये किंवा 100-150पर्यंत तरी असं पाऊच मिळते. तेही आपल्याला रुमाल हा मी 10 रुपयाचा घेतलेला एवढा सॉफ्ट रुमाल. आणि तुम्हाला जर असे छान असं पाऊच बनवता येत असेल तर आपण हाताने देखील असं बनवू शकतो. हात शिलाई देऊन देखील आपल्याला असं पाऊच मशीनशिवाय शिवू शकतो. याची कटाई पण खूप इझी आहे. जर तुम्ही शिवण क्लास केला नसेल, कोणताही क्लास केला नसेल तरी देखील तुम्ही तुमचं व्हिडिओ बघून बनवू शकतात. दोघं साईडने आपण जी चैन होती ती स्टिच करून घेतल्यानंतर उलटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर होतं. याच्यामध्ये मी पर्पल आणि व्हाईट कलर घेतलेला आहे. तर यामध्ये तुम्ही पिंक कलर देखील घेऊ शकतात. दुसरे कलरचं देखील तुम्ही घेऊ शकतात. त्याच्यातनं कोणतीही वस्तू मी मार्केटमधनं विकत आणायला गेलेली नाही. रुमाल घरीच होता. चेन पण माझी दुसऱ्या एका पॅन्टची होती ती मी काढून घेतलेली आहे आणि तुम्ही ती पॉलिथिन बघितलीस ती देखील घरामध्ये होती. छान असं पेन ठेवायला आपला पाऊच तयार आहे. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.